काखेत कळसा आणि गावाला वळसा अशीच माझी दिवसभराची किस्सा आहे. आता इथेच बघा ना, रात्रीचे 8 वाजले तरी माझ्या स्वयंपाकाला अजून टाव ठिकाणा नाही. पाण्यात गेलं तर पाणी फेकणे, किचनमध्ये गेलं तर भांडे फेकणे आणि स्वयंपाक करायला आले तर चिरलेला भाजीपाला फेकणे. या सर्व गोष्टींना नाकीनऊ येत मी शेवटी स्वयंपाकाला बसते. आता ही तर रोजचीच गोष्ट आहे, पण त्यात जर माझे हो आले आणि मग त्यांची रिॲक्शन, बापरे तू तर दिवसभर घरीच असते, मग तुझ्या कामानं इतका वेळ कसं काय? आता त्यांना कोण समजावणार, जाऊ द्या. तरीच एक ना भाजीवाले काका आले आणि 10ची पालक जुडी 10ची पालक जुडी म्हणून ओरडत होते. मग मी पण घेऊन टाकली एक जुडी. तशी पण भाजीपाला मरणाचा महाग आहे आणि आपल्याला हिवाळ्यातच अशा पालेभाज्या खायला मिळतात म्हणून सोडायच्या नाही. एकाला काहीतरी टेस्ट करायला दिलं आणि त्याने उन्हे धुणे काढले नाही असं तर कधी होणारच नाही. तेच काम सुरू होतं इथे माझं. हे टाक त्याच्यामध्ये, ते टाक त्याच्यामध्ये आणि आता तेल कमी झालं होतं म्हणून तेच गरम करून टाकत होते मी. थंडी तर इतकी बेकार पडत आहे ना की सर्वांचे घसेच जाम करून टाकले या थंडीने. म्हणूनच गरम पाणी प्यावं म्हटलं थोडं. तरीच ना असं केसांना थोडं तेल लावून ठेवलं की सकाळी केस धुवायला बरं पडतं, म्हणून ना केसांना तेल लावायचं काम सुरू होतं माझं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.